टॉपिक है। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। आम्ही इथं आलो होतो 1:30 वाजता आणि वेळेवर जेवणाची ऑर्डर दिली, त्यामुळे आम्हाला टाईमच झाला आणि आता इथेच आम्हाला वाजलेले 4 वाजलेत। तर बघू शकता आपली बाकी गँग पुढे येईल। भावांनो आम्ही चाललोय भंडारदरा, तर चला इथं भेटूया। तर गाईज बघू शकता आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि समोर तुम्ही बंधारा बघू शकता। हा आहे मित्रांनो भंडारदरा डॅम। आम्हाला त्या डॅमवर जायचं आहे, पण नक्की रस्ता कोणता आहे? हा खालून एक रस्ता गेलेला आहे, तो जास्तच फेऱ्याने गेलेला आहे, एक इकडनं आहे आणि एक राईट साईडने तिकडनं आहे। तर आता आम्ही ते डिसिजन घ्यायला लावलोय नक्की कोणत्या रस्त्याने जावे। तर भेटू आता तिकडेच। तर गाईज चला आता आपण खाली जाऊ आणि आपल्या बाईचा हेल्मेटच पडलाय। चला या खाली या। एक नंबर आणि एमटी वरचे समोरचा व्ह्यू बघा भावांनो, नाही शकता एकदम जबरदस्त। आणि आपण एमटी बघा आपली कुठे उतरवले, समोरचा सीन बघा आणि दरी आहे। तर आपल्या त्या डॅमवर जायचं आहे तिथं। बघू शकता भावांनो फायनली आम्ही आलोय भंडारदरा। तर आम्ही आता आलोय रंधा वॉटरफॉल। आपली गँग अर्धी मागे, गँग आपली गेलेली पुढे। इकडचा व्ह्यू बघू शकता, एक नंबर मस्त एकदम। तर बघू शकता मित्रांनो तिथे ही देवांची मंदिरे आहेत, बघू शकता। आपली गँग पूर्णपणे तिकडे गेलेली आहे। काही आता आपण चाललोय पुढे, आपली गँग तिथं पोहोचलेली आहे। बघू शकता। तर भावांनो आपण कुठे आलोय? तर आता आपण इकडे जाऊ। लोकेशन हाँ गँग आले की चलो। तर गाईज माझ्या मागे बघू शकता रंधा वॉटरफॉल आणि आमची गँग एकदम झुकझुक झुकझुक करत येते। झपुक झुपुक करत येते आमची गँग। आणि बघू शकता रंधा वॉटरफॉल। तर तुम्हाला मी दाखवतो, पुढे बघू शकता। आणि भावनो इथे सुद्धा पर्यटकांची खूप गर्दी आहे। हे कुलस्वामिनी मातेचं मंदिर आहे। तर गाईज बघू शकता खूप डेंजरस दरी आहे ही, खूपच डेंजर। गाईज बघू शकता एकदम खतरनाक धबधबा आहे, रंधा धबधबा, रंधा वॉटरफॉल।
तर फायनली गाईज चलो, गँग गेली आपली पुढे आणि आता आम्ही चाललोय, आपल्याला आज नाईटला इथं थांबायचं आहे. तर आम्ही चाललोय रूम शोधत. A few moments later. तर गाईज बघू शकता, आता रात्रीचे 8 वाजलेत आणि अजून आम्ही रस्त्यातच आहेत. आमची राईड काय अजून संपलेली नाही आणि अजून पण हरिश्चंद्रगड, आता आम्ही त्या ठिकाणापासून 14 ते 15 किलोमीटर अंतर अजून आपल्याला आता जायचं आहे. आणि त्यानंतर तिथं आपण वेळेवर एखादी रूम बुक करायला लागेल. तर बघू शकता पूर्ण गँग आमची आता पूर्णपणे वैतागले, कारण पूर्ण दिवस आम्ही फिरलोय, प्लस त्यात गाड्या सुद्धा चालवल्यात. खूप पेन व्हायला लागलंय. तर मित्रांनो बघू शकता, आत्ता आपण आहेत कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य प्रवेशद्वार आणि अजून सुद्धा इथून 8 किलोमीटर आपल्याला पुढे जायला लागेल. तर इथं वन विभागवाल्यांनी आपल्याला अडवलेलं आहे आणि ते सांगतात की तुम्हाला पावती फाडावी लागेल. तर आपण टोटल 27 जण आहेत. पर बाईक आणि पर मेंबरचे आपले टोटल होतात 1230 रुपये, परंतु आपण 1000 रुपये त्यांना दिलेले आहेत आणि आता आपण जाऊ पुढे. तर गाईज आम्ही 10:15 वाजता पोहोचलो पाचनी गावामध्ये आणि आता 10:24 झालेले आहेत आणि आपण आपल्या टोटल बाईक इकडे पार्क केलेले आहेत आणि आपली गँग बघू शकता. प्रत्येक मेंबर आज आपला प्रवासामध्ये थकलेला आहे, सगळ्यांच्या पेट्या पडल्यात. तर आमची या पाचनी गावामध्ये जेवणाची आणि आत्ता रात्री झोपण्याची सोय झालेली आहे. प्रत्येक मेंबरचे 250 रुपयामध्ये 150 रुपये प्लेट आणि 100 रुपये झोपण्याचे. तर भावांनो, आम्ही आता आहेत पाचनी गावामध्ये आणि हा गाव हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशीच आहे. स्वयंपाकाचं काम चालू आहे, अजून आपण जेवलेलं सुद्धा नाही तरीसुद्धा आपल्या गँगच्या पेट्या पडल्यात. तर सकाळी आपण लवकरच इथून निघणार आहेत. मित्रांनो, टाईम बघा किती झाला आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आता आम्ही जेवणार आहेत. स्वयंपाक आपला रेडी झाला आहे. तर बघा 11:15 वाजलेले आहेत आणि आत्ता आपण जेवून घेऊ. आणि आपला प्रेम बघा एकदम फुल झोपेत आहे. बघा आपली गँग झोपले तर काही जागे आहेत. आपला मामा हे मामा तर बघा मित्रांनो, आम्ही आता जेवायला बसलोय आणि टाईम बघा किती झाला आहे. आता थोड्याच वेळात 11:30 होतील. आणि मित्रांनो, दादांना आम्ही शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती. तर दादांनी आम्हाला एक नंबर स्वयंपाक बनवून दिला आहे. खूपच चविष्ट आहे. मस्तपैकी गरम गरम चपात्या आहेत, गरम भात आहे, भाजीसुद्धा गरम आहे. खूपच चवदार एकदम जेवण आहे मस्तपैकी. आणि आपली गँग पूर्ण ताव मारायला लागले. आणि बघा निळ्या मिरच्यांची चटणी, लोणचा, मस्त भाजी आहे. तर भावांनो, आपली गँग अजून जेवते. काही जण जेवून उठलेत, मी सुद्धा जेवलो. आणि टाईम बघा किती झालेला आहे, 11:15 वाजलेले आहेत. 6.5 hours later. तर बघू शकता मित्रांनो, आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही 5 वाजता उठलेलो आहोत. तरी आपली काही गँग अजून झोपलेली आहे आणि एकदम जबरदस्तीने उठवायला लावलेत. हे बघा, हे बघा चला इकडे आपली अजून गँग झोपलेली आहे. तर गाईज आत्ता वाजलेले आहेत 6:30 आणि आम्ही उठलो होतो 5 वाजता. तर आपल्या गँगची आत्ता तयारी झाली आणि आता आम्ही निघणार आहेत गडावर जायला.
तर मित्रांनो, आम्ही काल रात्री आलो होतो या ठिकाणी साधारण 10 वाजता आणि आम्ही याच ठिकाणी वस्ती केली. मित्रांनो, तर तुम्ही सुद्धा हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंग करणार असाल तर बघू शकता मित्रांनो, हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशीच असलेले पाचनई या गावामध्ये शंकरदादा सावळे आणि अजयदादा धिंदले यांचं हॉटेल मोर्या या नावाने घरगुती हॉटेल आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमची राहण्याची तसेच जेवणाची उत्तम सोय होईल आणि भावांनो, कमी पैशामध्ये तुम्ही चांगले चविष्ट जेवण जेवाल तसेच व्यवस्थित आराम कराल. तर बघा मित्रांनो, दादांच्या या बॅनरवर नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहेतच. जर तुम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच जर तुम्हाला रात्री वस्तीला थांबायचे असेल तर तरीसुद्धा तुम्ही या कॉन्टॅक्टवर दादांना कॉन्टॅक्ट करून सांगू शकता. आणि आज 8 जुलै, तर आता मी चाललोय हरिश्चंद्रगडावर आणि आम्ही टोटल आहेत 27 जण. तर चला तर आता आपली गँग बघू शकता तिकडे चाललेली आहे आणि आमची बघा गँग हरिश्चंद्रगडाकडे. तर आत्ताच आम्ही इथून पाऊंड एंट्री केलेली आहे आणि या हरिश्चंद्रगडावरचे मी तुम्हाला मेनच सीन दाखवणार आहे, कारण आपल्या आयफोनची स्टोरेज फुल झालेली आहे. पाऊस सुद्धा चालूच आहे. तर गाईज बघा, आता आम्ही 15 ते 20 मिनिटामध्ये एवढ्या अंतरावर वरती आलोय. इथे धबधबेच दिसतात बघा. धुका आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, परंतु धबधबे खूपच आहेत. तर भावांनो, आता आम्ही आलोय बघा या शिड्यांवर. पहिली शिडी आणि व्यवस्थित या इकडनं पूर्ण दरी आहे. बघा आपला रॅट भाई आता तास असतो. बघा बघा सतीशी बघू शकता वरून पाणी पडते डायरेक्ट कड्यावरून. एकदम डेंजर. गाईज हा घेतला रे तू. वरून कड्यावरून पाणी पडतंय ते मिळत. आमची गँग आलोच. गाइस एकदम खतरनाक. आणि अजून सुद्धा हरिश्चंद्रेश्वर मंदिर 2 किलोमीटर आहे मित्रांनो. एक नंबर. आणि बघा भुवनेश्वरचा व्ह्यू.
अजून आम्ही ऑन रोडच आहेत. तर चला. तर मित्रांनो आम्ही आहेत गडावर आणि व्ह्यू बघा एक नंबर मस्त. हां आणि बघा हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि हा इकडे रस्ता आहे. तर आता आपण इकडे जाणार आहेत. तर चला. तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलेलो आहोत हरिश्चंद्रगडावर मंदिराजवळ. बघू शकता ते मुख्य मंदिर, मोठं मंदिर आणि हे सुद्धा हे कुंड आहे. आणि आम्ही रात्री त्या दादांच्याच घरी वस्तीला होतो आणि त्याच दादांना आम्ही आज गाईड म्हणून इथं आणलेलं आहे. कारण आम्हाला इकडचं काही माहीत नसल्यामुळे आम्ही त्या दादांनाच घेऊन आलोय. आणि बघा मित्रांनो आणि उतरू नका, त्याच्यात उतरू नका, इथं वॉर्निंग आहे. तर दादा पुढे चाललेत, आपली गँग त्यांच्या मागे आहे. तर आता आपण जाणार आहेत मुख्य मंदिरामध्ये, श्री महादेवांच्या मंदिरामध्ये. हां हां हो चालेल. मी आलो. कुठे आलो आपण? कुठे आलो बघा. आता आपण जाणार महादेवांच्या मंदिरामध्ये. तर बघू शकता इकडे आपले देवी देवता आहेत आणि त्याच समोर हे मुख्य मंदिर आहे महादेवांचं. आणि आता आपण मंदिरामध्ये जाणार आहेत. तर बघू शकता हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आणि आपले नंदी महाराज, नंदी बाप्पा. आणि बघा लेन्सवर पाणी आलंय, एक मिनिट. आणि बघा इकडे. तर मी मुख्य मंदिरामध्ये आधी प्रवेश करतो. हर हर महादेव. तर गाईज बघा मुख्य मंदिर आणि बघा इथून आतमध्ये पूर्ण पाणी आहे तिकडे, पण आपण तिकडे जात नाही. हे बघा इथून सुद्धा आतमध्ये, परंतु हे खोल पण असू शकतंय. कुंड पूर्ण पाण्याने भरलेलं कुंड आहे. आणि इकडे पूजा करणारे बाबा राहतात. तर बघा मित्रांनो इथे सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. तर मित्रांनो इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आतमध्ये बघा इथे सिद्ध मंदिर महाविष्णू. आणि बघा एकदम रचनाकृती आणि आपल्या बापांचं मंदिर आहे. बघा हर हर महादेव. तर आता आपण जाणार आहेत तिकडे. तर मित्रांनो आम्ही आता श्री महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही काल रात्री याच दादांच्या घरी वस्तीला होतो. त्यांनी आमची भरपूर सोय केली. आपला इकडचं काही माहीत नसल्यामुळे आम्ही गाईड म्हणून दादांनाच घेऊन आलोय. तर बघा तर गाईज बघा आत्ता आम्ही आलोय महादेवांच्याच मंदिरामध्ये. आणि हे मंदिर जर तुम्ही यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला बघितलंच असेल, एकदम रहस्यमय मंदिर. तर चला. मित्रांनो या ठिकाणी असं सांगितलं जातं की आतापर्यंत 3 युग संपलेली आहेत, सतयुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग. तर या 3 युगांचे बघू शकता मित्रांनो या मंदिराचे खांब पडलेले आहेत आणि कलियुगाचा हा एक खांब शिल्लक राहिलेला आहे. तर बघा मित्रांनो आणि हे डोक्यापर्यंत पाणी सुद्धा आहे या मंदिरामध्ये.
हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आणि हे मंदिर तुम्ही बघू शकता एका प्लेअरवर महादेव. जय शिवाजी. तर मित्रांनो, कोकणकडा आता इथून 1 किलोमीटर आणि 200 मीटर म्हणजे 1200 मीटर राहिलेलं आहे अंतर. तर आता आपण चाललो कोकणकड्यावर. तर चला जाऊया. तर डायरेक्ट भेटू आता कोकणकड्यावर. तर चला. तर मित्रांनो, हे कुंड बघा, खूप नितळ पाणी आहे यामध्ये बघा. आणि हे पाणी मित्रांनो बघा कुठून येतंय, हे बघा. तर मित्रांनो, खूप धुक्का आलेला आहे वरती बघा, जास्त लांबचं काहीच दिसत नाही. आणि आता आपण चाललोय कोकणकड्यावर बघा. इथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता आपण घेऊ दर्शन. तर बघा गाईज, इकडचा व्ह्यू. आपल्या सोबत आपला प्रेम कायम. आणि बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बघा मित्रांनो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि इथे मंदिर आहे. 2000 years later. तर फायनली गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत हरिश्चंद्रगड. आणि त्या गडावरचा एक भाग कोकणकडा. तर बघू शकता. परंतु भावांनो, धुक्का खूप आहे, स्नो खूपच आहे, त्यामुळं जास्त काय आपल्याला त्या साईडचं दिसणार नाही असं वाटतं मला. परंतु मिशन आमचा कंप्लीट झालेलं आहे. तर मित्रांनो, आपला भाई आता बघा ते फेकतो तिकडे गवत, बघू रिटर्न येतं की नाही. आणि बघा, पूर्ण गवत रिटर्न आलेलं आहे. वा, खतरनाक. हा हा हा, 1 मिनिट. आणि आता आपला सूरज भाई, बघू वाऱ्याचा प्रेशर बघा. ओ ओ भाई, अरे हा. आणि आता आपला रोहित भाई, आला 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 रिटर्न. हा हा. आणि आपला राहुल दादा. आणि या रिटर्न आला जबरदस्त. फायनल भावना तर मीच भेटतो. तर आपला भाई आता बॉटल लागतो. तर बघा, हा या अरे आली रिटर्न. थांबा तिकडे जाऊ नका. हा. आणि आपला हा बस जाऊ दे.
तर गाईज बघा पूर्ण कोकण कड्याचा एरिया, परंतु भावांनो धुका एवढा आहे की काहीच दिसत नाही. खूपच स्नो आहे बघा, खूपच असं वाटतं का इथून सफेद पडदा लावलेला आहे. तर गाईज बघा धुका थोडासा कमी झालाय. नाही नको इथं जास्त नको जाऊ. हा हा बघा, हा तेवढा बघा साधारण धुका कमी झालाय साधारण. हा बस बस बस. तर काहीच बघू शकता कोकण कडा. ओ बाई नशीब होते आपले, नशीब. आणि झाडाला पण हिंमत नाही. लय डेंजर, लय डेंजर. इकडे थोडा धुकाच आहे. आणि बघा कोकण कडा. ए व्यवस्थित राहा रे. आणि जबरदस्त आणि पुन्हा एकदा धुका वाढायला लागलेला आहे. बघू शकता भावांनो आमचे काही मित्र खाली गेलेले आहेत आणि एवढी गँग आपली इथं आहे. आम्ही खूप वाट बघितली आपल्या स्वर्ग या कोकण कड्याची व्ह्यूची, परंतु आम्हाला काय व्यवस्थित एकदा दिसला. आमचे नशीब होते, बाकीच्यांना तर तो पण बघायला मिळत नाही या पावसाळ्यामध्ये. तर फायनली भावांनो आमचा हा तुम्हाला आपला व्लॉग कसा वाटला. जर आपला व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसेच भावांनो भेटूया आता एका अशा दुसऱ्या ट्रेकिंगला किंवा दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर फायनली टाटा बाय बाय खतम.